पतली पतली कमर तेरी ऐसी ना हिला. माधुरीचं सॉंग आहे. कारण माधुरीचं सॉंग मस्त असते सगळेच, म्हणून मला आवडत एकदम छान. आणि जुनी ॲक्टर्स आहे, आपली लहानपणाची आठवण. आणि बघा हे केस आहेत ना, मला एक बात सांगा तुम्ही, म्हणजे नाही का मला कमेंट मध्ये की मी केस कापले पाहिजे का. आता लय गरमी लागलेली आहे ना, तर हे केस बघा किती एवढे मोठाले आहेत माझे हे, तर मी कापले पाहिजे का हे केस. कारण इतके करून आणते, इतके केले ना, नाही तर एकदमच सेफ्टी करून येते, नाही तर मग शॉर्ट करून येते. काय करून येऊ नेमकं कमेंट मध्ये सांगा, का असेच बरे येतं. मी जसं मला केस आहे ना माझे वाढतेत लगेच, मी नाही का हार दिवाळीला कापते फक्त, आणि त्यासाठी तेवढी पार्लरला जाते, नाही तर मी पार्लरमध्ये कशालाच जात नाही, कारण मी काहीच करीत नाही. याबरोबर केस तेवढंच, त्याच्यानंतर मी काहीच पार्लरमध्ये म्हणजे मला गरजच नाही, काय मी जातच नाही, मला आवडतच नाही पार्लरमध्ये. काय लोक काय काय करून येतात, आणि केस काय काय करून येतात, ब्राऊन करून येतात, परत लाल करून येतात, काय 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 करून येतात. मला नाही आवडत करून काय नसेल हे करा, मी काहीच नाही करत पहिल्यापासूनच, काहीच नाही केसांना कशालाच नाही, फेशियल नाही, काहीच नाही करत मी, माहिती का. मला आवडतच नाही ते, आपलं हाय नेचर तसंच राहायचं आपलं. आणि कारण हे नाक आहे बघा लंब, तर चांगलं दिसतंय का, नाही तर थोडं बाहेर देशाला जाऊन थोडंसं व्यवस्थित करून येते. प्रियांका चोपडावानी थोडंसं नाही का, म्हणजे थोडंसं करून येते. मग मीच माझ्या रूपाची राणी ग, बरोबर. तर सांग मला कमेंट मध्ये तेवढं केस बारीक करायला येतं, नाहीतर नाक जराशी छोटं करायचं, काहीतरी बदलू. मी तर काहीच बदलले नाही, लहानपणी अशीच होते. माझी केसांची स्टाईल पण अशीच होती, लहानपणी पण अशीच होती, मी अशीच राहायचे. आणि केस माझे लहानपणापासून मोठा येतं. आणि जे हे आपण काय म्हणतात ना, ते ईदाला हेअरकट केलता ना मी, तर करिश्माचा बघून केला होता. त्याच्यात किती टेन्शन, घरच्यांना आवडत नव्हता. तो माझ्या बहिणीची इथं करून आले होते, इकडं मम्मीकडे आले ना, पप्पाकडे, माझ्या पप्पाला नव्हतं आवडत असले केस बिस कापायचे. हा सगळं कपडे बिपड्याचं काही नव्हतं टेन्शन, कसे घाला, पण केस बिस कापायचे नव्हते आवडत पप्पांना माझ्या. तर मग मी ना पिना अशी लावायची, माग घ्यायची केस तवर तिथं आहे तवर. जास्त मी बहिणीची इथं राहायचे ना, तर मग पप्पाच्या तिकडं मम्मीच्या तिकडं गेलं ना, मग असे पिनं लावायचे माग तवर. लय भीती होती. आता मुलीला कसं राहा, काही टेन्शन नाही. तरी माझ्या पप्पाला कपडे बिपड्याचं आवडत होतं, काय तसं टेन्शन नव्हतं. तर माझे पप्पाच कारण जॉबला मुंबईला होते, म्हणून त्यांना फॅशनची माहीत होती. आणि चांगलं राहायचं आपल्याला पहिल्यापासूनच आहे. मी हाय तशीच बदललेच नाही, काहीच नाही बदलले, राहण्यामध्ये तर काहीच नाही, म्हणजे कशामध्येच नाही बदलले मी. नाही तर किती लोक बदलत आहेत, मोठं झाल्यावर, लग्न झाल्यावर, सगळं झालं बदलत आहेत, मी काहीच बदलले नाही. बदलाय पाहिजे का मी, खरं कमेंट मध्ये ते पण सांगा. मी लहानपणी तशीच होते, सगळं म्हणजे नाही का, लग्न झाल्यावर तशीच, आणि अजून तशीच. काहीतरी बदलाय पाहिजे का, बरी अशीच मी. एवढे की जिम्मेदारी सांभाळून घेते, एवढे, दुसरं कुणाला नाराज नाही करीत, नाही सासरच्यांना पण नाही, माहेरच्यांना पण, बस एन्जॉय करते. पण मला कुणी समजून घेत नाही, घेते तर तसं काही नाही. सांगा मला सांगा पण कमेंट मध्ये तसं, बरं का. खरंच सांगा, मी खरंच म्हणते केस कापायची, बारीक करून टाकते. लय गरमी होती सध्याला, आता मला नाही आवडत बारीक, बरं का. केस थोडासा विचार केला, म्हणलं बारीक करा का, मला खुदलाच नाही आवडत बारीक केस. सांगा.